हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आता कालचा व्लॉग मी आताच कंटिन्यू करते. मी आणि येशू मोनूला सोडून डॉमिनोजमध्ये चाललो आहे. आणि मी आता बालिका वधू हा मूवी बघत होती. मोनू उठली ना तर मग मोनूला पण घेऊन जायला लागणार. आणि आम्ही लोक दोघंच चाललो. आमच्या दोघांचा अचानक प्लॅन झाला, कारण मला ना कधी कधी असं काहीतरी खायचं मन करते. म्हणजे आजकाल ना मला खूप असं काय झालं, क्रेविंग व्हायला लागले खूप जास्त, रोज तर मी आणि इशू आम्ही दोघंच चाललो आहे. मी अशी भूतात घुस कॅमेऱ्यामध्ये घुस. अच्छा माझा आलाय. आम्ही आता डॉमिनोजमध्ये चाललो आहे. असं काय दे माझा पिंकवाला दे. माझा वॉच इथे काय करतोय. मी हर टाइम माझा वॉच माझ्यासोबत माझ्या बॅगमध्येच ठेवते. सॉरी, मी लिपस्टिक लावताना निघते. चांगला आहे माझा फोन, कुठे पण चिपकून जातो आणि कधी पण कुठून पण खाली पडू शकतो. तर आता आम्ही चाललो. मी 10 वेळा बोलतो डॉमिनोजला जात आहे. त्याला बोलते आम्ही नाही जात काय. तिने मेकअप बघा किती केलं. अरे तर मला बोर होत होतं. 10वीचा अभ्यास करायचा ना. 10वीचा जेव्हा रिझल्ट येईल, तुम्ही लोकांनी मला नाही विचारलं ना येशूला किती मार्क्स आले आहेत, किती पर्सेंटेज आले आहेत. व्लॉग डालना बंद कर दूंगी गाइस. कोण अरे मला वाटलं की कोण जरा जास्तच चमकते रे मी. तुझं काय माहिती, येशू चालताना ना अशी सरळ नाही चालत. ती जो माणूस तिच्या बाजूला चालतोय ना, ती त्याला मारत चालते. म्हणजे असं आपण नॉर्मली चालतोय तर आपण कशी नीट इज्जतमध्ये चालतो. ही काय करते, अशी हात मारेन, पाय मारेन, मध्येच येईन, असाच धक्का मारेन. लय राग येतो हिच्या बाजूला चालायला. आता पण अंगावर चढते ती. मी येशूला विचारलं इथे कुठे बाजूला मोमोजवाला आहे काय, बघता ती गुगलवर सर्च करते मोमोज नियर मी. आणि काय काठमांडू मोमोज भेटले आम्हाला. नेपाळला जायला ड्यू. मी येऊन इथे बसली. येशूला सांगितलं मी काय तिला ऑर्डर करायचं आहे. म्हणजे बिल्डिंगच्या खालीच आहे डॉमिनोजवाला. तर एक डॉमिनोज काय होईल माझं, क्या मी एकदम कशी तरीच वाटते ना. मी जरा पण अच्छे मूड में नाही लगते कधी, पण मी चांगल्या मूडमध्ये नाही पण आहे. ठीक आहे, बाय. काय केलंस तू आता. मी काय नाही केलंय. मग मी काय नाही केलंय. तिला मी बोलली पिझ्झा पण ऑर्डर कर आणि हे ऑर्डर कर, तर तिने फक्त हे केलं. आणि आम्ही एवढ्या टाइमपासून थांबलोय. बोलली दोघी करायला, त्यांनी फक्त हे ऐकलं. वाव, सर्व चुकी दुसऱ्यांचीच ना, आपली चुकी कधी नसते ना. आता खा. एक साथ खाओ यार, मोठी छान. नुसतं खा, तुम्ही नुसतं खावा. कोणी बोललं एवढ्या मॅडम घेऊन आलेत आता. नाही, कोक पण येतं ह्याच्यामध्ये. हे वाला चांगलं आहे. मग ओपन कर, मला माहित नाही. मी फर्स्ट टाइम ऑर्डर केलं हे वाला. पटकन या, टाइमपास. ते असतं ना त्याला. जाऊ दे, आता खाऊया हे. चांगला दुसरा पिझ्झा ऑर्डर केला असता ना, मोठावाला. आम्हाला वाटलं याच्यामध्ये काहीतरी चांगलं असेल. ठीक आहे, खा आता.
आता पण मी कोकच पिते, ही पण आणि मी पण. आमच्या दोघांना सर्दी झाली तरी पण. मी तुला का दाखवलं कोक आणि तू कोकच खाली ठेवलंयस, येडी येडी. आता काय झालं माहिती आहे तुम्हाला, आम्ही लोक असेच बसलेलो डॉमिनोजमध्ये आतमध्ये, आणि एक आला एका छोट्या पोराला घेऊन, तो त्याचा पप्पा होता, आणि तो बोलायला लागला. पहिला तर त्याच्याकडे कोणते तरी ना असे डोळेसारखे चॉकलेट होते, तर त्याला ते पाहिजे होतं. तर त्यांनी तो असा बसलेला पहिला, मग त्यांनी असं माझ्याकडे बघितलं आणि असं बघितलं त्याने माझ्याकडे, आणि म्हणजे हे बघ ह्यांचे पण डोळे किती छान आहे, आणि नंतर माझ्या म्हणतो चांगले येतात डोळे. मी फक्त हसली. मी आता काय रिॲक्ट करू. हा छोटा एवढा लहान पोरगा होता त्याचा, तो चॉकलेटसाठी रडत होता, म्हणजे एवढा छोटा होता. आणि आता पण तो नुसता असं बाजूबाजूलाच फिरतो आणि नुसतं हेच होतं की छान डोळे त्याला डोळे काय माहिती काय. आता पण बाहेर माझ्यासोबत आमच्यासोबतच बाहेर आला आणि बाय. अरे बाय काय चाललंय. ठीक आहे, आता इथे काळोख आहे, काळोख. आता डायरेक्ट आम्ही वरती जाणार आणि मोनूला सांगणार की आम्ही तर डॉमिनोजमधनं आलोय. मग ती काय करेन माहिती आहे, ती ऑर्डर करेन आणि आम्हाला असे दाखवेल, जास्त चांगलं करेन आणि मी ते पण खाईन. ही सर्वांमध्ये असते ॲक्च्युली, ती मधली आहे, ती असली पाहिजे. पण नाही, येशू छोटी आहे म्हणून येशू माझ्यासोबत पण आणि मोनूसोबत पण तिचं अलग अलग असतं. ती 2 पार्टीमधली आहे, गद्दार आहे ती, गद्दार. असं नसतं, शी इज गद्दार गाईज. आता मी घरी जाऊन चालू करते. जेव्हापासून मोनू घरी आली आहे, घर माझा रूम बघा कसा झालाय, आईस नस झालाय सर्व. काय म्हणतात त्याला, आईस तैस नाही, काय म्हणतात, हेच नाही काय खाल्लं कसं गप्पा गप्पा. डॉमिनोज कधी केला, विचार तिला. गॅलरी धुवून काढली पूर्ण, विचार किती कचरा आणि काय काय कचरा होता ते पण सांग. ग्लास आहे खाली काचेचं, दर नानू. नानू कसला नानू, हा फुकटचं खा म्हणू, फुकटचं खा. भाजी घे, मला हा सगळं आहे जे घ्या, काय खायचं ते खाद्याला. मला दे. मी अशीच बसते, माझ्या केसांचं जास्त वजन येतं ना माझ्या अशा कुठेतरी डोक्यावर. कॅमेरा पुसतेले काय वाटते. मी तरी पण काय वाटते. ठीक आहे, ही केस माझी अशी कधी कधी ठेवते मी, आणि अचानक कोण पण येतं त्याला बघून हसतं. ते तुम्हाला पण हसायला आलं का माझ्याकडे बघून असतं, कारण मला असं बरं वाटतं जरा. आता हे जास्त झालं फनी जरा. आता मी झोपते. ही 10 वेळा का चालू करते, बघायचंय ना मला, बघायचं मी तर थांब ना. ही आहे ना मोनू लगेच राग करत असते, ते लाव ना. मला नाही ऐकायचंय. नाही मला भारी आहे. आता बंद कर. मी त्याची भाषा ओळखली. आताच्या व्हिडिओमध्ये तो काय बोलतोय माहितीये, माझ्यावर जळणारे लोक काहीतरी बोलतोय आणि नंतर बोलतोय मला खूप हे करणारे, रिस्पेक्ट देणारे पण खूप आहेत, माझ्या सक्सेसवर हे करणारे पण खूप आहेत, जे लोक माझ्यावर जळतायत ना, असं तरी काहीतरी. मी ती लाईन विसरली पूर्ण. मी नीट ऐकलं काय बोलतंय, धडूम 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 म्हणून मी ऐकलं, पण मी ऐकलं काय त्याला. ही ती अक्षता आमच्या एरियामध्ये होती एक अक्षता करून, आम्ही तिला लई चिडवायचो. तिच्यावर असाच थोडासा प्रॉब्लेम होता. सॉरी, भगवान माफ कर दे ना, पण ठीक आहे. नाव नाही घ्यायचं. अक्षता अक्षता मला काय तिला आम्ही काय बोलले, व्याकू व्याकू ते काय मला नाही माहिती. आय थिंक तिला बोलायला यायचं वाटतं म्हणून व्याकू व्याकू आली.
हॅलो काय वाटतं मी खूप लेम जोक्स मारते. हॅलो मोनू मोनू नाही आपल्या दोघांचं आहे ते prank. आम्ही एक प्रँक डिसाईड केलाय करायचा, तर आम्ही थोड्या दिवसांनी करू. माहित नाही त्यामध्ये मोनू असेल नसेल, नो आयडिया, कारण ती या घरात नसते, ती आईकडे असते. पूर्ण माझ्या रूमची सत्यानाश दहेश नहेश करून ठेवले. काय म्हणलं दहेश नहेश कधी बसतं मला हाच वर्ड पाहिजे होते दोन. असं घपकने मला चुरा मुर्रा. ईश्वराला कॉम्प्लिमेंट्स येतात माझे फ्रेंड्स. आज मला कॉल आलेला देविकाचा. देविका बोलत होती ईशू किती चांगली वाटायला लागली आहे, एकदम अशी मोठी वाटते तुझ्यापेक्षा, पण कपडे पण चांगले घाले, 10वीचा अभ्यास नाही करत. ये है मेरी हालत मेरे घर पे. माझ्या घरी मला असं ट्रीट करतात गाईज. डायरेक्ट मला खाली पाडवून टाकतात ते लोक. एक तर सर्दीमुळे एवढं डोकं खराब झालंय. पहिला तर इशू हे सर्व काय यार. आता मला झोपायचंय म्हणून मी आतमध्ये आली तर हे लोक. आणि मी मिशोवरनं एक ड्रेस मागवलाय, एक परत पडदा मागवलाय ब्ल्यू कलरचा, जो मी इथे आणि इथे लावेल आणि व्हाईट मध्ये. आणि एक वॉल हँगिंग पण मागवलाय. आणि हे डॉट अँड कीचं ते बाय वन गेट वन फ्री वाला सेल चालू आहे, तर मी आता मागवलंय डॉट अँड कीची सनस्क्रीन मागवली आहे एक. आणि एक काय मागवलंय मी डॉट अँड कीचा येल्लो वाला येत होता ते येत होतं येऊ दे. मला असं हसायला लय वाटतं. हे लोकांना काय माहिती काय वेड लागलं. हे लोक बघतायत वेड नाही लागलं लहानपणी तसं बघतो. हा पप्पा लावायचे हे आणि लावायचे आणि आम्ही सर्व झोपून जायचं. सकाळी उठून काहीतरी दुसरं बघायचं, चालूच राहायचं तो टीव्ही. हा नाही बंद केलं तर आम्ही सकाळी उठून बघतो तर काहीतरी भलतच लागलंय, नापतोल चाललंय. नापतोल चाललंय. आम्ही स्कूलमध्ये जायला उठायचो ना, मला तर लय कंटाळायचा. आणि मी काय बघायची माहिती आहे, हे लोक सर्व झोपलेले असायचे, मी एकटीच उठते एकटीच जाते. मग नंतर ह्या लोकांना बघते ना मी जातात सकाळी उठून, मला लय बरं वाटतं एकदम असं. हे बघ तो ते कोणी जेवलं? गायकवाड सृष्टी. मोनू एवढी निर्लज्ज पोरगी, ती तिचं जेवलेलं ताट पण नाही उचलत. तिला द्या शिव्या कमेंट सेक्शन मध्ये. कशी पोरगी आहे, कशी पोरगी. कुठून घेतलंय? घेतला कुठून तरी सर्व सांगायचं काय तुमच्या लोकांना. हो हे पागल, मला म्हणलं ते फेकून मारलं. मोनू अय्या हप्ते धडम धडम धुम 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 धडा धडा धड. फ्लॅश लाईट आहे बोलते. धडम धुडूम करून लाईट बंद केलं. आता मी झोपत होती असं मी तुम्हाला म्हटली होती. मंडली मी केसाची कामं आहे. ये नाही बोलायचं असं, हा वर्ड नाही यूज करायचं. काय शिवीच पडली मला तर. काय पडलं? लाईट किती चांगली आहे. हा इथे चांगली वाटते. मी नाही आली तेव्हा चांगली वाटते, आता नाही वाटत. येशूने लिटरली एवढा घाबरवला. आता ये येशू घाबरून दाखव, एकदम घाबरून ना. तसंच जसं मला बोलवलं तसं सेम. पण का
पोपट का बनली आहे? अरे ते मी लिपस्टिक लावली आणि मग पुसली तर अशी झाली. Guys, look at her. निघत नाही आता यार. तेल 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 लाव निघेन. इकडे या. पुन्हा काळा झाले थोबडा. इकडे ते ये 2 मिनिट. लाईटच्या इथे ते लाईटमुळे दिसत नाही. हा सोड तर, काढ तर, हात तर काढ. मॉर्निंग गाईज. आता मी वॉशरूम मधनं व्लॉग चालू करते. आज सकाळचा नाही, कालचा जो मी सकाळी उठून कंटिन्यू करते. मला तर असं वाटतं ना, माझी सर्दी का नाही जाते माहिती आहे, कारण मी खूप जास्त थंड पिते रोज. जेव्हा सर्दी नव्हती ना तेव्हा मी नव्हती पित. जेव्हापासून सर्दी झाली मी रोज थंड पिते. मला नाही माहिती का, पण मी पिते. आणि आता मम्मी गेली खाली चिकन आणायला. मोनू पण मम्मीसोबत गेले, कारण तिला बरं नाही वाटत आहे म्हणून ती डॉक्टरकडे गेली. इशू अजून झोपली आहे आणि आता मी उठवेन तिला. मी हा रूम आवरला जरा. मोनू जेव्हा पण येते ना, माझा रूम पूर्ण तेच जे मी काल बोलायचा प्रयत्न करत होती, तहेस ते करून टाकते पूर्ण. आणि माझं डोकं एवढं खराब होतं आणि मी कर्टन्स जे मागवलेत ते अजून आलेच नाहीत. मी अशीच इथे बसलेली. मम्मी आली आणि मम्मीने मला ग्लास दिला. मी विचारले मम्मी हे काय आहे, तर पाणी आणून दिलं. ते पण स्वतः पीत होती. अर्ध पाणी आणून दिलं मला. ते हळदी पिठावाला माहिती तू लहानपणी पहिला आजीकडे तुम्ही लोक बनवायचे, मग सर्व लहान पोरांना द्यायचे. वीरला, मला म्हणजे काकी आणि मम्मी पहिला सोबतच जायचे ना हे लोक. नारळ पाणी आहे, मला वाटलं नॉर्मल पाणी आहे, म्हणून मी ब्लॉग चालू केला की हिने मला पाणी आणून दिलंय. मला नारळ पाणी आवडतं, पण कोण जाएगा नीचे, कोण इतना. आणि मी ओम शांती ओमचा बिहाइंड द सीन्स बघते. मला हा मूवी खूप आवडतो. कोण? He wants to contribute. He wants to do something. So I think that's the two of us and trying to give something more to every short. There's knowledge about cinema, about बापरे, filmmaking. मोनू ना अजिबात ना ऐकत नाही कोणाचं बाबा. आता मी बसली इथे, मी नाश्ता केला. आता मम्मी चिकन घेऊन आली आहे, चिकन बनवणार आहे. मुझे लगता है ये अच्छी कहानी हम बना लेंगे. मी आताच नाश्ता कोशिश करेंगे तो ठीक हो जाएगी. And of course he's a Sarki at the end of the day. मला हा मूवी खूप आवडतो. कोणाकोणाला हा मूवी आवडतो. आणि मेन फेवरेट ॲक्ट्रेस आहे माझी त्याच्यामध्ये, जिला मी अशी पूर्ण दिवस बघू शकते. म्हणजे ती स्क्रीनवर अशी आली ना की तिच्यावर असं नजर नाही हटत. अशी आहे ती माझ्यासाठी. झालं, संपलं. तुमच्यासोबत बोलण्याच्या चक्करमध्ये मी ते बघितलंच नाही. ठीक आहे, आता बघते. हमारा मिक्सर देखो गाइस, क्यूट मिक्सर. नवीन मिक्सर नाही हा क्यूट आहे, चांगला आहे. एवढं फक्त ड्रायच मिक्सर आपण यूज करू शकतो. म्हणजे? ड्राय वाटू शकतो, असं ओली नाही का नाही वाटू शकत. ड्राय साठी फक्त. हो, आई पण एक युनिक काय आणत असते. अंजली ड्राय जार. आणि आता इथे चाललं कायच नाही चाललं, काय अजून तेलच टाकलंय. माल मटेरियल सब इधर है, मेन मटेरियल इधर आहे. माल मटेरियल माहित नाही कुठे आहे. तर ओ हे मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हे आई तर एकदम आईचे ना हे सर्व ना एकदम एस्थेटिक असतात. भांडी सर्व एकदम कढाई बिडाई. आणि जरा पण तुम्हाला ना आईच्या भांडीला ना असं डाग नाही दिसणार. माझं पण असंच आहे. आता नाही आहे. आता नाही ना, ते तुम्ही लोक हे करून जाळून टाकले सगळे. मग घासताना एक कसं काळं दिसलं नाही पाहिजे. मी चांगलं घासायची. तिच्या तुझ्या आजीला जाऊन तू बाथरूम त्यांचं किती चमकवायची. मी त्यांना हे कट होणार आहे. काय कट विचारणार आहे, हे कट होणार आहे. कशाला कट होणार आहे. जा आता बघ. आणि इकडचं चाय करू चाललाय. मोनूला चाय द्यायचंय का आता. काय काय दे. डोक्यात गेले. चाय गरम करून आता 10 मिनिटं झाले. माझ्या लक्षातच नाही तिला चाय द्यायचंय करून. आणि आता मी ते एकदम असं वाटतं ती घेऊ आणि खाऊन टाकू. मला भूक लागले.
आणि मी आता हे जवान हे दिवानी मला बघते. मी ना मला जेव्हापासून लॅपटॉप भेटलाय ना मी एकदम येडी झाली आहे, येडी. म्हणजे माझ्या लाईफमध्ये काही गोल्सच नाहीत असं वाटायला लागलंय आता. मेकिंग ऑफ हे जवानी हे दिवानी मला हा पण मूवी लय आवडतो. म्हणजे ज्यामध्ये दीपिका आहेत ना माझे ते सर्व फेवरेट आहेत, फेवरेट. Backdrop of the film is Rajasthan. I needed a setting for a destination wedding. आता जेव्हा हा मूवी थिएटर मध्ये लागलेला तेव्हा पण मी गेलेली आहे जवानी हे दिवानी बघायला. आणि एवढा म्हणजे ते मोठ्या स्क्रीन वरती अजून भारी वाटत होतं बघायला मला. 2 मिनिटं थांबवते आणि जरा आज काम नाही होणे मला गाडी. हे बघा जरा कपडे भिजव जरा जा. सॉरी. तेवढं तरी काम कर जरा. उठा उठा. मोनूची तब्येत खराब आहे म्हणून मोनू झोपली आहे. तिला आपण जरा पण डिस्टर्ब नाही करणार आहे. आता मम्मी बोलते मीठ आणायला. आता मीठ आणायला मी बोलली असं जायचं तर बोलते पंखा लावून जायचं का. मग येशू जाईल ना पंखा लावून. येशू जा तुला फक्त मीठ आणायचंय. तुला बोललंय. आता असं मीठ आणायला जाऊ खाली कंटाळत. वाव मम्मी काय स्मेल येतोय. मीठ मम्मा मीठ एवढं स्वस्त भेटतं 30 रुपयाला. मग कधी आणायचं माहितीये का. मला वाटलं असेल 90 100. मीठ मेन असतं हे. मीठ असतं मेन. 30 रुपयाला भेटतं हे. चांगलं असतं काय. हा मग टाटा सॉल्ट आहे ते. टाटाच आहे. टाटा चांगलं असतं का म्हणजे तर हे 30 मध्ये भेटतं म्हणजे क्वालिटी. टाटा मध्ये टाटाच म्हणजे येशू मीठ 30 रुपयामध्ये भेटतं पूर्ण. हे लोक नाही शॉक का नाही होते. मम्मी जर बिर्याणी बनवली तर. बनवणार होती आज पण मग मोनूला विचारते ती बोली नको बनवू. बिर्याणी खायचं मन करतंय यार. हा लेग पीस आहे. हा बाई आम्ही रामलीला बघतोय आता. आणि मम्मी मी एक ना आता काय हे काय तू बनवते चिकन बनवू नको. अरे 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 किती अजूनपर्यंत मी एक पण काय नाही बनवलं. त्या दिवशी फक्त खिचडी बनवली बस. ते पण दुनियाभरची डाळ टाकली होती. आवडते. मग संपेल लवकर डाळ. बनवते ही आणि मी फक्त चालू करून ठेवले. एक साईडला भात घातला आता थोडीशी चपाती करते. मला वाटलं एक साईडला भात घाला. आता मी पडणार होती इथून. चपाती पाहिजे मम्मीला. हे काय वाटतं नाही ते. पीठ असं भाकरी बनवायची. पीठ नाही ना ते बाबा. मला भाकरी ट्राय करायची एकदा बनवायला. असं बनव मग. मला पण असं यायचं लावायचं. चिटकवायचं डायरेक्ट. म्हणजे इथे ते मला मग ते सगळं हे करत बसावं लागतं. त्यामध्ये आज टाईम निघून जातो मला. चालू आहे मस्त मस्त चिकन. मला वाटलं आतापर्यंत झालं असेल मम्मा थोडं माझं तरी. काय एवढं सगळं कामं आहेत बाकी. चिकन मसाला कुठे ठेवला मी काय बोलत होती. मी एक आतल्या रूम मध्ये ना सोफा कम बेड सारखा 1 सीटर वाला बघितलाय. म्हणजे तो फोल्ड करून आपण बसायची जागा बनवू शकतो आणि लगेच ओपन करून पूर्ण अशा हे गादी 3000 की 4000 आलाय. बघूया थांबूया. मला काय फ्री होते बाबा. नाही मी विचार करते मागवायचा. ती लाईट मागवणार होती ती लॅम्प. ए हा रे तो लॅम्प नाही मागवला मी अजून. अरे कबाट आपण कबाट जेव्हा घेणार तेव्हा होणार यार सर्व. आता आम्हाला फक्त एक कबाट घ्यायचं. माझ्याकडे पैसे का काही टेन्शन नाही. पण आता जाणार घ्यायला कंटाळा येतोय लय लय लय. मला असं वाटतं मी रोशनीला मेसेज करू. रोशनीला बोलू की आपण जाऊया जरा तिकडे जिकडे आपण गेलेलो आणि तो कबाट उचलून घेऊन येऊया. म्हणजे काहीतरी सुचेल. मग मी हळूहळू बाकीचं सर्व घेऊ शकते. पण मग मी हा विचार करते की जर हा रूम जर इन फ्युचर मला दुसरीकडे जायचं जिकडे छोटा असेल. ऑब्व्हियसली मी इथे तर राहणार नाही. मला अंधेरीला जायचंच आहे. तर तिकडे मग सर्व कसं ॲडजस्ट करायचं. पण ठीक आहे जोपर्यंत आता जिकडे आहे तिकडेच आपण करूया. हम जाएंगे